यानंतर बातमी आहे मुंबईतून। भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडून नालेसफाईची पाहणी करण्यात आली। शेलारांकडून पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यात आली। नालेसफाई समाधानकारक झालेली नाही असं यावेळी आशिष शेलार यांनी नमूद केलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे नाराजी व्यक्त केलेली आहे नालेसफाईच्या कामाबद्दल। आशिष शेलार यांनी नालेसफाई समाधानकारक झालेली नाही अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिलेली आहे। पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आशिष शेलार यांनी आज पाहणी केलेली आहे आणि या पाहणीनंतर नालेसफाईच्या कामांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। भाजप नेते आशिष शेलार यांनी आज नालेसफाईची पाहणी केलेली आहे। शेलार यांनी पश्चिम उपनगरातील विविध भागात नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आणि यानंतर नालेसफाई समाधानकारक झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आणि नालेसफाईच्या कामांबद्दल नाराजीही आशिष शेलार यांनी व्यक्त केली। सफाई समाधानकारक झालेली नाही। आयुक्तांनी सुद्धा त्या ठिकाणी काल असं म्हटल्याचं लक्षात येतंय की आयुक्त सुद्धा या सगळ्या विषयावर समाधानी नाहीत। आयुक्तांनी स्वतः नाल्यावर फिरावं, त्यामुळे पूर्ण लांबी साफ झाली आहे का याचं परिमाण द्यावं। दोन, बऱ्याच पद्धतीचे मोठे नाले मुंबई शहरातले जे आहेत त्याचा बेस, खालचा बेस जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा नाहीच आहे आणि त्यामुळे त्याची खोलीकरण केवढी आहे याचं परिमाणच नाही आहे। खरं तर 25 वर्षामध्ये उद्धवजींच्या सरकारने का केलं नाही ते मुंबईकरांच्या जीवावर बेततंय। हा आरोप उद्धवजींवर आमचा आहे।